मम्मी बोलत होती बरंच दही पडलाय घरात तर त्याची कढी बनव. मग मी लगेच घेतले कढी भजे बनवायला. तर सगळ्यात पहिलं काय केलं, मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर टाकून घेतलं आणि त्याला बारीक करून घेतलं. आता लगेच एका भांड्यामध्ये दही काढून घेतलं, त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलं, थोडस मीठ टाकलं, हळद टाकली, मिक्स करून घेतलं आणि आणखीन पाणी टाकलं त्यात. आता लगेच ना कढाईमध्ये तेल ठेवलं गरम व्हायला, मोहरी टाकली, त्यात कढीपत्त्याचे पाने टाकले आणि बारीक करून घेतलेलं हिरवं वाटण टाकलं. मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून ठेवलेलं दही आणि बेसन टाकून घ्यायचं, आणखीन पाणी टाकायचं त्यात आणि बारीक गॅसवर 5 मिनिटं ठेवायचं. कढीला फुटून नाही द्यायचं, त्याच्यामुळे लगेच बंद करायचंय. आता लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये बेसन घ्यायचं, चाळून घ्यायचं, किसलेलं बटाटे टाकायचं, कांदा टाकायचं, त्याचबरोबर कोथिंबीर, मीठ, हळद, लाल मिरची पावडर टाकायची आणि थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. आता कढी रेडी आहे. लगेच त्याला उतरून घ्यायचं आणि भज्यासाठी तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं का एक एक भजे त्याच्यात सोडून द्यायचं आणि खरपूस असे कलर येऊस्तर तळून घ्यायचे. आता तडक्यासाठी गरम तेलामध्ये जिरे टाकायचे, हिरवी मिरची कापून टाकायची, लाल मिरची पावडर टाकायचं आणि हा तडका कढईमध्ये वतून द्यायचा. आता मिक्स करून घ्यायचं आणि तळून ठेवलेले भजे त्याच्यात टाकायचे. झाले आपले कढी भजे रेडी. खूप जबरदस्त लागत होता, एकदा नक्की बनवून बघा तुम्ही. आणि हे माझे कढी भजे तुम्हाला कसे वाटले ना कमेंट मध्ये नक्की सांगा.